अभिनंदन, तुमचं पण अभिनंदन. पहिल्यांदा सगळ्यात आभारी आहे. सो परवा दिवशी मस्त जोड झाली आपली, एक नंबर झाला. तुम्ही नव्हते मैदानामध्ये? नाही, त्यासाठी खास भेट घ्यायला आली. या इकडे या. बैलगाडा मालक इकडे पाहिजे, आमचं काय काम. कोणतर फोटो घ्या की आमचा एक. इथं व्हिडिओ मध्ये सर्वप्रथम दादाचं आणि तुमचं अभिनंदन. आणि महाशिरतचं मैदान, जे हिंदकेसरी मैदान, ज्याची आतुरता लागलेली होती, आणि विशेष करून तुम्हाला गुलालावर गुलाल मिळतोय. आणि पेडगावच्या मैदानात तेच झालं, आणि या मैदानात देखील मथुराही हिंदकेसरी झाला पुन्हा, आणि तुम्ही देखील राजाच्या माध्यमातून हिंदकेसरी झाला. काय सांगाल? काय नाही, आनंद आहे. ज्या संघर्षच गुलालासाठी चालला होता ते यश प्राप्त होत चाललंय, त्यामुळे आनंद आहे. मोठ्या माणसाची दादाची काय साथ? दादांची तर खूप साथ आहे. आईची खूप दिवसापासून इच्छा होती मथुर संघ पळायची, आणि मी वर्ष झालं भयांच्या कॉन्टॅक्ट मध्ये. संघ तर मथुर पळणारच होता, पण ताईची एक इच्छा होती. म्हणजे जेव्हा नवीन नवीन ताई क्षेत्रात आल्या, ताईचा एकच उद्देश होता का दादा माझा टांगा हिंदकेसरी झाला पाहिजे. बस एक महिला आणि एक या शर्यती क्षेत्राची लक्ष्मी, तिच्या आयुष्यामध्ये खूप लवकर यश आलं. म्हणजे तर जिथे सच्चाई असते, जिथे संयम असतं, टायमाचा वेळ, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आज त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. आणि त्यांच्या आयुष्यात खूप असं यश मोठा या नंदीच्या रूपात महादेवाच्या आशीर्वादाने भेटत राहावं हीच. दादा पण एक कमी प्रमाणात या क्षेत्रात महिला कमी आहे, आणि ताईने ज्यावेळेस एंट्री केली तर ती दमदार एंट्री केली. ताईने ज्या महिला याच्यामध्ये होत्या, शारदा पाटील होतीये, नाव होता, पण महिला मैदानामध्ये आखाड्यात कधी आली नाही. पहिली रणरागिणी हे काही आखाड्यामध्ये आली. एक आपल्या या शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या खेळात एक माझ्यासाठी, एक माझी आई बहीण म्हणून या क्षेत्रामध्ये येऊन आम्ही एकत्र पडलो. तो एक ऐतिहासिक क्षण आमच्या आयुष्यभर तो लक्षात राहील. आणि आनंद मी जेव्हा पण ह्या पिढ्यानपिढ्या क्षेत्र चालणार आहे, पण ह्या सगळ्या इतिहासामध्ये नोंद राहतील. कोणत्या मैदान फर्स्ट टाइम आदातमध्ये पळालो, कधी मथुर आदातमध्ये पळाला नाही. बरोबर, त्यांच्या प्रेमा खातीर ताई बोलली आपल्याला पळायचंय तर पळायचंय. मी शब्द सहसा टाळत नाही, कारण की एखाद्याला दिला शब्द दिला, मग याच्या पुढे मग आपण तिथे हार होईल जीत होईल ते पुढचा विषय राहिला. पण कडेनी पळून एक नंबर गेला, त्यात आनंद, म्हणजे खूप आनंद झाला त्या दिवशी. चांगलं क्षण होतं ते. ताई, त्यावेळी कसं काय नियोजन झालं होतं? कारण तुम्ही म्हटलं की बाईंनी मला एका शब्दात बैल दिला होता. नाही झालं काय माहितीये का, मथुर आणि अर्जुन अगोदर पडायची माझी खूप इच्छा होती, पण विलास भाऊ थांबा 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 करायचे. ज्यावेळेला राजाचा व्यवहार झाला, पहिला फोन मी राहुल भाई यांनाच केला की आता आपल्या हक्काचा बैल आहे आणि आपण पळायचंय लवकर. आणि मी राहुल भाई नाही पण म्हणलं की लवकर का पळायचंय, तर तुम्ही कधी पण मथुरची निवृत्ती घोषित करचाल. परत